बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने फक्त बिहारचेच नाही तर महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणाचेही संपूर्ण गणित बदलवून टाकले। वाटाघाटीला जागा नाही, बार्गेनिंग पॉवरला ब्रेक ही सध्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची नवीन वास्तविकता आहे। पण एका राज्याच्या निकालामुळे दुसऱ्या राज्याच्या राजकारणात इतका मोठा बदल कसा होऊ शकतो? युती आणि आघाडीतील घटक पक्षांची जागा वाटपाची समीकरणे कशी बदलली आहेत, चला जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे। नमस्कार, मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेच। भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला म्हणजेच एनडीएला बिहारमध्ये जे घोषणाकीत यश मिळालं त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील महायुतीच्या जागा वाटपावर झालाय। या विजयामुळे महायुतीतील घटक पक्ष, विशेषतः शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची बार्गेनिंग पॉवर म्हणजेच सौदेबाजीची क्षमता चांगलीच कमी झाली आहे। पूर्वीचे प्रयत्न पाहिले तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली महानगरपालिकांमध्ये शिवसेना म्हणजे शिंदे गट अधिकाधिक जागा खेचण्याचा प्रयत्न करत होती। राष्ट्रवादीने पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येही आक्रमक भूमिका घेतली होती। सध्याची स्थिती पाहिली तर आता मात्र चित्र बदललंय। ठाण्यात सर्वाधिक जागा बदलण्याची आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने म्हणजे शिंदे गटाने आता सामंजस्याची भूमिका घेतली आहे। जागांसाठी फारसे न ताणता कोणत्याही स्थितीत भाजपशी युती करायची असा निर्णय घेतल्याचे समजते। दुसरीकडे भाजपनेही शिवसेनेला मुंबईत काही प्रमाणात झुकते माप देण्याचे ठरवल्याचे कळते। याचा अर्थ घटक पक्षांची आक्रमकता कमी झाल्यामुळे भाजप नियंत्रण मिळवते। बिहारमधील निकालाचा परिणाम केवळ महायुतीवरच नाही तर महाविकास आघाडीवरही झालाय। बिहारमध्ये काँग्रेसचा दणदणीत पराभव झालाय। यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसचे स्वबळावर लढण्याचा विचार केला असला तरी त्याचे मनोबल खालावले। मुंबई, ठाण्यात कमी जागांवर लढून अपयश पदरात पडण्याऐवजी स्वबळावर लढण्याचा विचार काँग्रेस पक्ष करत असल्याचे बोलले जाते। याउलट भाजपचा सामना करण्यासाठी महाविकास आघाडीला इतर घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि मनसे यांनी मात्र आघाडी टिकवून ठेवण्यावर गांभीर्याने विचार केलाय। मनसेच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्ट संकेत दिलेत की शिवसेना म्हणजे उभाटा पक्षांनी जागांसाठी जास्त ताणण्यापेक्षा सहकार्याची भूमिका घेऊन आघाडी टिकवावी। याला प्रतिसाद म्हणून उभाटा पक्षानेही सकारात्मकता दाखवली आहे। एका खासदाराने सांगितलं की विद्यमान नगरसेवकांच्या काही पारंपरिक जागाही देऊन आम्ही मनसे सोबत युती टिकवून ठेवणार। महाविकास आघाडीत एकंदरीत बार्गेनिंग करण्यापेक्षा एकत्र येऊन भाजपचा सामना करण्याची भावना बळावली आहे। थोडक्यात बिहारच्या निकालाने दोन्ही राजकीय छावण्यांमध्ये मोठे ध्रुवीकरण केलंय। येथे भाजपने आपल्या नेतृत्वाची पकड अधिक मजबूत केली आहे आणि घटक पक्षांनी सौदेबाजीची क्षमता शून्य झाली आहे। महाविकास आघाडी येथे पराभवाची भीती आणि भाजपचे मोठे आव्हान यांमुळे घटक पक्षांमध्ये एकजूट आणि समन्वय वाढवलाय। महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकांमध्ये जागा वाटप आता पक्षांच्या सामर्थ्यावर नाही तर भाजपच्या वेटो पॉवरवर आणि आघाडीला पक्षांच्या एकजूट धोरणावर अवलंबून असेल। बिहारच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणाला निर्णायक वळण दिलंय। भविष्यातील राजकीय खेळी कशी असेल यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे। तुम्हाला काय वाटतं, बिहारच्या निकालामुळे महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाचे सर्वात जास्त नुकसान झालंय? तुमचं मत आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या बोलेमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।